वडनेर भैरव येथील वक्ते परिवाराने तुर्की देशातील संकरित बाजरी पिकाचा यशस्वी प्रयोग केला असून या बाजरीच्या कणसाची लांबी तब्बल 3 ते 4 फूट असल्याने हा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरतो आहे. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील प्रगतिशील शेतकरी रघुनाथ साळोबा वक्ते यांनी तुर्की देशातील संकरित बाजरीचा प्रयोग करून इतर शेतकऱ्यांना आश्चर्यचकित केला आहे. रघुनाथ वक्ते यांनी आपल्या शेतातील गट क्रमांक 1280 हे पीक घेतलेलं आहे. या बियाण्याची माहिती त्यांनी मोबाईलवरील गुगल आणि व्हॉट्सॲप व्हिडिओच्या माध्यमातून मिळवली. त्यानंतर हे तुर्की संकरित बियाणे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्राप्त केले. या बियाण्याची किंमत सुमारे 900 रुपये प्रति किलो असून पारंपरिक बाजरीच्या बियाण्यापेक्षा 400 ते 500 रुपये अधिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पारंपरिक बाजरीच्या कणसाच्या तुलनेत या बाजरीच्या कणस 3 ते 4 फूट लांबीचे असल्याचं दिसून येतं. हे पीक दोन्ही हंगामात घेता येतं. त्यासाठी खत आणि पाणी देण्याची पद्धत पारंपरिक पिकांसारखीच आहे. या नव्या प्रयोगामुळे वडनेर भैरव पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. पारंपरिक शेतीत नवकल्पना राबवत उत्पादन वाढीचा मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. या पिकातून एकरी 20 ते 25 टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा शेतकरी रघुनाथ साळोबा वक्ते आणि पंडित वक्ते यांनी व्यक्त केली आहे. मात्र आगामी कापणीनंतरच त्या पिकाची खरी उत्पादन क्षमता स्पष्ट होणार आहे. नमस्कार, माझे नाव पंडित भास्कर वक्ते, वडनेर भैरव. मी साधारणतः 10 ते 15 वर्षापासून बाजरी पेरणीचं काम करतो आहे. बाजरी पेरत असताना सलग दरवर्षी नवीन अनुभव घेत असताना, पेरणी करीत असताना हे आमची चुलते रघुनाथ साळोबा वक्ते यांनी मला एक पोस्टामार्फत एक नवीन बियाणं आणून दिलं. मला कुठल्याही प्रकारची त्याची जाण नसताना पण माझ्या अनुभवानुसार माझ्या पद्धतीने 12 बाय 6 इंचावरती ते बियाणं पेरलं गेलं, तुर्की नावाचं. आणि त्यातून अतिशय चांगल्या प्रकारचं हे पीक उभं राहिलं आहे. असंच वडनेर भैरव गावामध्ये भैरवनाथाच्या साक्षीने प्रत्येक शेतकरी असंच प्रगती करीत राहो, त्याकरिता सर्वांनी असंच प्रयत्न केले पाहिजे. आणि हे वडनेर भैरव गाव भैरवनाथाच्या साक्षीनं काम करीत असताना कुठंच आमच्या गावामध्ये अजून आतापर्यंत कोणताच शेतकरी मागे हरलेला नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं गाव म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. माझं नाव रघुनाथ साळोबा वक्ते, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तरी हे बियाणं माझे जोडीदार आहे सोलापूर जिल्ह्यातले, त्यांच्याकडं मी पाहिल्यानंतर पाठपुरावा केला का मला तुर्कीचं बियाणं मिळेल का. तर त्यांनी सांगितलं का तुम्हाला मिळू शकतं बा. मग मी त्यांना विचारलं बा त्याचं रेट काय आहे काय नाही परवडण्यासारखं. मग त्यांनी मला 890 रुपये सांगितलं किलोचे. मग म्हटलं जे होईल ते होईल, आपण करून पाहू जगा वेगळं काहीतरी. कारण इथून मागं पारंपरिक बाजरी घेत आलो ते 10 इंच 11 इंचाचं कणीस, पण ह्या कणसामध्ये मला जास्त लांबी दिसली. मग मी ते बियाण्याचा पुरावा केला, त्यांना पैसे पाठवले. मला 900 रुपये किलोनं बी मिळालं तुर्कीमधलं. आणि मग ते मी पेरल्यानंतर बुवा गॅरंटी आहे का नाही आहे. आपला देश वेगळा, तुर्की देश वेगळा, पण तिथं दुष्काळ आहे, आपल्याकडे दुष्काळ नाही. मग आपल्याकडे होऊ शकतं बुवा असं गृहीत धरलं मी पक्क. आणि काहीतरी जगा वेगळं आपण करून बघू म्हणून या उद्देशानं नवीन पीक घ्यायचं तयारी केली. चिरंजीवाने मान्यता दिली, त्यानं पैसे पाठवले, बियाणं उपलब्ध केलं आणि ट्रॅक्टरनं मी पेरलं. आज 3.5 महिन्याचं पीक झालेलं आहे तयार. किती महिन्यात निघतं सरासरी तरी? सरासरी 4 महिन्याच्या आत. आणि आपलं सरासरी पारंपरिक जे पीक करतो ते किती दिवसात निघतं? ते 4 महिन्यात बाजरीचं? हो. त्याला 4 महिने, याला 4 महिने. 4 महिन्यात. बरं, ते एकरी किती निघालची अपेक्षा आहे तुम्हाला याची? याची मला तर एकरी 20 क्विंटलची अपेक्षा कमीत कमी. हां जास्तीचं ते 30 क्विंटलपर्यंत होऊ शकतं. हां. जोडीदारानं 27 क्विंटल घेतलेलं एकरी. हं. आणि याचा बियाण्याचा वापर एकरी 1.5 ते 2 किलो लागतं बियाणं. 2 किलो जास्त होतं, पण 1.5 किलोच्या पुढे 2 किलोच्या आसपास. याची लागवड पद्धत कशी आपल्या याच्यासारखीच का वेगळी? आपल्या पारंपरिक शेती करतो आपण बाजरीची, त्याच पद्धती? त्याप्रमाणेच आता ट्रॅक्टरनंच पेरलेलं आहे, मग पेरणी यंत्रानंच पेरलेलं आहे. लागण पद्धत सोपी आपल्या याच्या पद्धतीने, आपल्या पद्धतीनं. आणि तुम्ही कशी संकल्प सुचली तुम्हाला ही करण्यासाठी? की हे मला मोबाईलवर पाहायचे, कोणताही नवीन पीक पाहायचे खूप आवड आहे. त्या आवडीनुसार मी मोबाईल चालत गेलो, त्यावेळेला मला ही तुर्कीची बातमी दिसली. मग मी ते बातमीनुसार मी पाठपुरावा केला का आपल्याला हे नवीन पीक करायचं बा. आणि मग तुम्ही हे कुठून आणलं मग हे पीक? मी सोलापूरहून जोडीदाराकडून बोलवलं, त्याने मला बी उपलब्ध करून दिलं.
आता किती सोलापूरचे सलगरे. आता किती दिवसाचं पीक आहे? हे आता 3.25 महिने झालं. दाणे भरलेले म्हणजे आणखी 3 आठवड्यामध्ये होऊन जाईल. होऊन जाईल पक्क.